जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 141, वार आहे गुरुवार व तारीख आहे 21 मे 2026। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। त्याचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सुचवित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने
नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील गुरु निश्चय या पहिल्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करण्यास प्रारंभ करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 20 या अंकानंतर सद्गुरु विन ज्ञान काही या शब्दांनी 21व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तिथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. सद्गुरु विन ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले. म्हणून सद्गुरुची पाऊले सदृढ धरावी. जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा. सत्संगे विन देवादी देवा पाविजेत नाही. नाना साधने बापुडी सद्गुरु विन करीती वेडी. गुरु कृपे विन कुडकुडी व्यर्थची होती. कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने. गोरांजने धूम्रपाने साधीती पंचाग्नी. हरिकथा पुराण श्रवण आदरे करीती निरूपण. सर्व तीर्थे परम कठीण फिरती प्राणी. जळफळीत देवतार्चने स्नान संध्या दर्भासने. टिळे माळा गोपी चंदने तसे श्री मुद्रांचे. अर्घ्य पात्रे संपुष्ट गोकर्णे. मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे. नाना प्रकारींची उपकरणे साहित्य शोभा. घंटा घनघना वाजती स्तोत्रे स्तवने आणि स्तुती. आसने मुद्रा ध्याने करीती प्रदक्षिणा नमस्कार. पंचायतन पूजा केली मृत्तिकेची लिंगे लाखोली. बेले नारी केळे भरिली संपूर्ण सांग पूजा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून चौथी ओळ 21 या अंकाने सद्गुरु कृपे वाचून या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. सद्गुरु कृपे वाचून आत्मज्ञान मुळीच होणार नाही. आत्मज्ञान ज्यांस झाले नाही असे अज्ञानी जीव संसाराच्या प्रवाहात वाहत जातात. आत्मज्ञाना वाचून जे जे साधन करावे ते ते जन्म मरणाच्या फेऱ्यांतून सोडवित नाही, उलट जन्मास कारण होते. म्हणून सद्गुरूचे पाय घट्ट धरावे. देवाचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने संत संगती धरावी. संत संगती केल्याखेरीज देवाधिदेव मिळणार नाही. संत सद्गुरु कृपे वाचून देव जोडत नाही. वेडे बिचारे जीव सद्गुरु कृपेला सोडून अनेक साधने करतात आणि गुरु कृपेचा आधार नसल्यामुळे त्यांची विनाकारण कुचंबना होते व ती साधने फुकट जातात. कार्तिक स्नाने माघ स्नाने ही प्रातः स्नाने व्रते व त्यांची उद्यापने दान धर्म देवाप्रित्यर्थ ओंग जाळून घेणे धूम्रपाने झाडाला उलटे टांगून घेऊन व खाली दूर केलेला पिऊन तप करणे
पंचाग्नी साधने, चार बाजूस चार जुन्या, चार कुंडात अग्नी पेटवून व वरून सूर्याचा ताप, अशा 5 अग्नींच्या तापात राहून तप करणे, हरिकथा पुराण ऐकणे, आदरपूर्वक अद्वैत निरूपण करणे, अत्यंत कठीण अशी सगळी तीर्थे हिंडणे, सर्व प्रकारची पूजा साहित्ये जमवून संपूर्ण पूजाविधी करणे, थाटामाटाची देवाची पूजा, स्नान संध्या, दर्भासने, टिळे, माळा, गोपी चंदन, श्रीमुद्रांचे ठसे, अर्घ्य पात्रे, संपुष्ट, गोकर्ण, मंत्र यंत्र काढलेले तांब्याचे पत्रे, अशी अनेक प्रकारची उपकरणे व सुंदर साहित्य, घंटा गणगणा वाजतात, स्तोत्रे स्तवने स्तुती त्यांचे घोष चाललेले आहेत. सिद्धासनादी आसने, खेचरी आदी करून मुद्रा धारण करून ध्यान करतात, प्रदक्षिणा नमस्कार घालतात, कोणी पंचायतन पूजा करतात, कोणी पार्थिव लिंगे करतात, कोणी लाखोली वाहतात, बेल नारळ इत्यादिकांनी सर्व पूजा यथासांग करतात. जय जय रघुवीर समर्थ. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी ग्रंथाच्या ह्या भागाचे अगदी मनपूर्वक श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.